पैसा आणि भ्रष्टाचाराविरोधात रामदेव बाबा यांनी पुकारलेल्या दिल्लीतील आंदोलनास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाठिंबा दिला। केंद्र सरकारने केवळ फसवणूकच केली, यापुढे प्राण गेला तरी चालेल, पण सरकारच्या भूलथापांना बळी पडणार नाही, असा निर्धार अण्णा हजारे आणि रामदेव बाबांनी केला। रामदेव बाबांनी हजारे यांची पुण्यात भेट घेऊन रामलीला मैदानावर होणाऱ्या आंदोलनाविषयी चर्चा केली। त्यानंतर दोघांनी एकत्र पत्रकार परिषदेत घेऊन केंद्र सरकारवर टीका केली। जंतर मंतरवर 25 जुलैला 14 भ्रष्ट मंत्र्यांवर कारवाई करा या मागणीसाठी अण्णांनी पुकारलेल्या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे रामदेव बाबा यांनी जाहीर केले। रामदेव बाबा म्हणाले, 9 ऑगस्टच्या आंदोलनात अण्णा आमचे मुख्य मार्गदर्शक असतील। 1 वर्ष झाले तरी अद्याप सक्षम लोकपाल देशात येऊ शकलेले नाही। काळा पैसा परत आणण्यासाठी कोणतेही ठोस उपाय केले जात नाहीत। सत्ता परिवर्तनाशिवाय हे साध्य होईल असे आता वाटत नाही। केंद्रातील अर्ध्या मंत्रिमंडळावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत। जर लोकपाल आले असते तर मंत्रिमंडळ तुरुंगात दिसेल या भीतीने त्यावर विरोध होतोय, असेही त्यांनी नमूद केले। लेकिन अब तक देश के करोड़ों लोग, 121 करोड़ लोग चाहते थे कि मजबूत लोकपाल देश को मिलना चाहिए, लेकिन वो नहीं मिला। सरकार ने बार बार धोखा दिया। मजबूत लोकपाल लाने की सरकार की मंशा नहीं दिखती। तो अब निर्णय करना पड़ेगा कि आखिर आंदोलन कब तक, और आंदोलनों से जो लोगों की अपेक्षा है, लोगों की जो उम्मीदें हैं, वो हासिल कैसे होगा। मजबूत लोकपाल कैसे मिलेगा देश को काला धन, और कैसे बदलेगी ये भ्रष्ट व्यवस्था। इसी को लेकर के आंदोलन के लिए पूरे देश में जबरदस्त जोश है, और आदरणीय अन्ना हजारे साहब स्वयं उसमें उपस्थित रहेंगे। और मैं इतना ही कह सकता हूं अभी तो, क्योंकि निर्णय तो 9 तारीख को होना है, कि अब आंदोलन के बाद अब क्या। जो लोग सत्ता में बैठे हैं उनसे उम्मीदें धूमिल होती जा रही हैं, और यदि अब कोई बड़ा निर्णय नहीं लिया गया तो फिर लोगों में निराशा छा जाएगी, लोगों की उम्मीदें धूमिल हो जाएंगी। वर्षों के बाद देश में एक ऐसा वातावरण तैयार होता है जब कोई बड़ा परिवर्तन के लिए भूमिका वातावरण तैयार हो जाता है। अब वातावरण तैयार हो चुका है हिंदुस्तान भर में परिवर्तन के लिए। हजारे म्हणाले, देशवासियांनी 1942 मध्ये इंग्रजांना भारत देश सोडून जाण्यासाठी चले जाओ आणि करेंगे या मरेंगेचा इशारा दिला होता। आता पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे। नागरिकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आता मालकाच्या भूमिकेत आहे। सेवकच मालक बनल्याचे चित्र बदलण्यासाठी लढावीच लागणार आहे, असेही ते म्हणाले। समाजाला दिशा देणाऱ्या उत्तम वक्त्याची महाराष्ट्राला गरज आहे, असे मत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केले। प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीतर्फे देण्यात येणारा प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान साहित्यिक प्राध्यापक दमा मिरासदार यांच्या हस्ते पुरंदरे यांना प्रदान करण्यात आला। यावेळी प्राचार्यांच्या स्नुषा रंजना भोसले, समितीचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी, कार्यवाह सुनीताराजे पवार, सहकार्यवाह उद्धव कानडे आदी उपस्थित होते। पुरंदरे म्हणाले, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे गांभीर्याने पहा, असे सरकारला ठणकावून सांगणाऱ्या, समाजाला दिशा देणाऱ्या उत्तम वक्त्याची महाराष्ट्राला गरज आहे, तरच राष्ट्र उभारणीची कल्पना सत्यात उतरेल। अभ्यास बाजूला ठेवून नुसतीच आदळ आपट करणारे वक्ते नकोत। राष्ट्र उभारणीसाठी जी साधने लागतात त्यातले वक्तृत्व हे एक महत्त्वाचे साधन आहे। वक्त्याकडे नुसती प्रतिभा, विद्वत्ता, हजरजबाबीपणा असून चालत नाही। वक्तृत्वाला चारित्र्याची आणि कर्तृत्वाचीही जोड हवी। हे गुण प्राचार्यांमध्ये होते। त्यांनी प्रत्येक सभा गाजवली, असेही त्यांनी सांगितले। अध्यक्षपदावरून बोलताना दमा मिरासदार म्हणाले, ज्यांच्याकडून आपला सत्कार व्हावा असे वाटते त्यांचा सत्कार करण्याचा मान मिळावा हा फार मोठा योगायोग आहे।
एखाद्या फौजदाराच्या हातून DSPचा सत्कार व्हावा तसे हे आहे. सावरकरांच्या उत्तम वक्तृत्वाचे त्यांनी दाखले दिले. ते पुढे म्हणाले, त्यांचे बोलणे आजच्या पिढीने ऐकले नाही, पण ते कसे असेल याची कल्पना बाबासाहेब, प्राचार्य भोसले आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या बोलण्यावरून येते असेही त्यांनी सांगितले. नवजवान मित्रमंडळाच्या वतीने इयत्ता 10वी आणि 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सिने अभिनेत्री हर्षदा खानविलकर आणि शर्मिला शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक शंकर पवार, पूजा पवार, संजय बालगुडे, नगरसेविका प्रिया गदादे पाटील, हर्षदा खानविलकर, शर्मिला शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. हर्षदा खानविलकर म्हणाल्या, 10वी आणि 12वीचे वर्ष शिक्षण क्षेत्रातील अतिशय महत्त्वाचे मानले जाते. यामुळे मुलांसह आईवडिलांचेही सर्वस्व पणाला लागते. यामध्ये जितका वाटा मुलांचा असतो तेवढाच आईवडिलांचा देखील असतो. आपण जेवढा जास्त अभ्यास करतो तेवढे यश आपल्या पदरात पडते, परंतु अपयश आले तर खचून जाऊ नये असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. या कार्यक्रमाबाबत अधिक माहिती देताना माजी नगरसेवक शंकर पवार म्हणाले, 2012 दरवर्षीप्रमाणे 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांचा भव्य पुरस्कारात सत्कार जो आज राबविला, त्यासाठी जवळजवळ 400च्या आसपास विद्यार्थ्यांचा 10वी-12वी दोन्ही विद्यार्थ्यांचा सत्कार केला. त्या कार्यक्रमासाठी आपल्या प्रमुख पाहुणे अक्कासाहेब, पुढचं पाऊलमधल्या प्रमुख हिरोईन आणि रुपाली शिंदे अशा ह्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे लाभले आणि त्यांच्या हातनं आणि स्थानिक मुलांचा हा सत्कार सोहळा गेले 10 वर्षापासून मी चालू केलेला आहे. तर हा सत्कार मी 15 विद्यार्थ्यांवरती चालू केलेला असून आज माझ्याकडे जवळजवळ 400च्या आसपास विद्यार्थी येऊन हा सत्कार पार पडला. त्या कार्यक्रमासाठी दरवर्षी मालिकेमधले, सिरियलमधले, पिक्चरमधले हिरो हिरोईनला बोलवून त्यांच्या हस्ते हा दरवर्षी मी एक सत्कार करतो. त्यामुळे मुलांची जी गुणवंत यादी खऱ्या अर्थाने वाढत चाललेली आहे. माझ्या कार्यक्रमामध्ये महत्त्वाचं मार्गदर्शक म्हणजे आईवडिलांची शिकवण आणि आईवडिलांना जे समाधान मुलापासून जे मिळतं की मुलांनी आपला गुणवंत व्हावं, मुलांनी 60%, 80%, 90% मार्क मिळवून गुणवंत यादी द्यावं, असं ह्या कार्यक्रमाचं माझं स्वरूप आहे. ह्या कार्यक्रमात येणाऱ्या सर्वांच्या घरचे पाहुणे, आई वडील, भाऊ बहीण जे काय पाहुणे ह्या कार्यक्रमाला येतात, दर वर्षातनं एकदा त्याचा आनंद लुटतात आणि वर्षभर मी बी ह्या कार्यक्रमाची दरवर्षी वाट बघतो. ह्या कार्यक्रमाला जेव्हापासून चालू झाला तेव्हापासून आमचे कोटस्थानी सर हे आम्हाला मार्गदर्शन करतात. त्यांचं प्रत्येक टायमाला आमचं चांगलं असं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना, ते स्वतः प्राध्यापक असल्या कारणाने, मुख्याध्यापक असल्या कारणाने प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांचं चांगलं मार्गदर्शन लाभतं प्रत्येक टायमाला. असा हा कार्यक्रम राबवत असताना आमचे नगरसेवक संजय बालगुडे, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब धुमाळ, महाराष्ट्र केसरी विकी बनकर, मनीष आनंद, खडकी कॅन्टोन्मेंट अध्यक्ष असे हे प्रमुख पाहुणे सर्व आम्हाला लाभले. सतीश मोहोळ यांचे मार्गदर्शक असे सर्व प्रमुख पाहुणे आम्हाला लाभून हा कार्यक्रम पार पडला. आणि त्या कार्यक्रमाला सर्व माझे मित्रमंडळी, सर्व ग्रुप अतिशय सहकार्याने पार पाडला की जेणेकरून 2012चं इलेक्शन हरल्यानंतर लोकांना असं वाटत होतं की शंकर पवार कुठला कार्यक्रम करू शकत नाही आहे. पण इलेक्शन राजकारण म्हणजे सगळं काय असं नाही आहे. निवडून दिलं म्हणजे सगळं काय करता येतं असा विषय नसून माझं हे विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थी घडवण्यासाठी जोस्तोवर माझ्या पायात, हातात, अंगात दम आहे, अंगात ताकद आहे तोचपर्यंत हा कार्यक्रम राबवत राहणार. जेणेकरून ह्यापासून जे विद्यार्थी घडल्यात त्या विद्यार्थ्यांसाठी आमचं कुटुंब, नगरसेविका रीना पवार, आमचा तुकाराम पवार, माझी आई सावित्रीबाई गणपत पवार, हे सर्व ग्रुप असा थांबून दरवेळेस आम्ही, माझी मित्रपरिवार, माझे सगळं ग्रुप एक ताकदीने आम्ही सर्व हा कार्यक्रम करतो आणि त्या कार्यक्रमाला सगळा चांगल्याचा चांगला हातभार लागतो.
एवढं सगळ्यांचं सहकार्य मिळतं. सर्व माझ्या मित्रांचं, माझ्या मित्रमंडळांचं, सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो की दरवर्षी मला असंच तुमचं सहकार्य लाभावं हेच परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि 10वी 12वीची विद्यार्थी वर्षानुवर्ष 100-150 अशी वाढत जावं, त्यांची गुणवंत यादी वाढावं ही परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पथारी लावण्यावरून झालेल्या वादात 2 पथारी व्यावसायिकांचा खून करण्यात आला. पथारी लावण्यावरून झालेल्या वादात पिता पुत्रांनी तिघांवर सपासप वार करत दोघांचा खून केला तर अन्य एकाला जखमी केले. जखमीला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ल्यानंतर गंभीर जखमीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी उपचार सुरू असताना संध्याकाळी त्याचा मृत्यू झाला. बाजीराव रस्त्यावर विश्रामबाग वाड्याच्या पोस्ट कार्यालय असलेल्या कोपऱ्यावर भर दुपारी घडलेल्या या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली होती. सचिन मारुती कुडले आणि सागर संभाजी लहरे असे या घटनेत खून झालेल्या दोघांची नावे आहेत. कुडले याचा नातेवाईक कैलास सुनील चव्हाण हा किरकोळ जखमी झाला असून त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या तिघांवर हल्ला केल्याप्रकरणी दत्तात्रय रामचंद्र तांबडे आणि त्याचा मुलगा सागर या दोघांना विश्रामबाग पोलिसांनी जागेवरच अटक केली. दत्तात्रय तांबडे हा गेल्या महिन्यात पालखी सोहळ्याबरोबर वारीला गेला होता, त्यामुळे तो बसत असलेली जागा रिकामी होती. त्या जागेवर सचिन कुडले याने आपल्याकडील विक्रीच्या वस्तू मांडून व्यवसाय सुरू केला. आषाढी वारीसाठी पंढरपूरला गेलेल्या तांबडे याने काही दिवसांपूर्वी परत आल्यानंतर आपली जागा रिकामी कर असे कुडले याला सांगितले. त्यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली. तो वाद वाढत जाऊन रोज त्यांच्यात वाद होऊ लागले. त्यानंतर पुन्हा याच कारणावरून सचिन कुडले आणि तांबडे यांच्यात भांडणे झाली. त्यानंतर तांबडे आणि त्याच्या मुलाने थेट कुडले याच्यावर चाकूनेच हल्ला चढवला. मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या कुडले याचा नातेवाईक चव्हाण यालाही या दोघांनी भोसकले. जवळच असलेला सागर लहरे हा पथारी व्यावसायिक त्यांना समजावण्याचा प्रयत्न करू लागताच त्यांनी त्याच्यावरही हल्ला केला. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला असे विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अर्जुन संकुडे यांनी सांगितले. बाजीराव रोडवर विश्रामबाग वाड्याच्या कॉर्नरला एक घटना घडलेली आहे, जिच्यामध्ये पथारीवाल्यांच्या भांडणातून एका पथारीवाल्याचा मृत्यू झालेला आहे. दत्तात्रय रामचंद्र कांबळे आणि त्याचा मुलगा सागर दत्तात्रय कांबळे हे त्या ठिकाणी स्टॉल लावायचे, पथारी लावायचे. हा दत्तात्रय कांबळे वारीसाठी गेला होता, त्यामुळे त्याचा स्टॉल तो लावत नव्हता. तो वारीवरून वापस आल्यावर त्यांनी ज्या ठिकाणी तो पूर्वी बसत होता पथारी घेऊन त्या ठिकाणी तो बसा लागला, तर त्याला तिथे ऑलरेडी बसलेल्या लोकांनी त्याला विरोध केला. त्यावरून या पथारीवाल्यांमध्ये भांडण झालं. त्यामध्ये सचिन मारुती कुंडले राहणार गुरुवारपेठ याला या दत्तात्रय कांबळे आणि त्याचा मुलगा सागर कांबळे यांनी चाकूनी भोसकलं आणि त्यामध्ये रक्तस्राव होऊन त्याचा मृत्यू झालेला आहे. हॉस्पिटलमध्ये, ससून हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे. त्याचा हा जो मयत आहे सचिन कुडले याचा नातेवाईक आहे कैलास चव्हाण, हा पण याच्यामध्ये गंभीर जखमी झालेला आहे. त्याला पण ससून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेला आहे. आणि त्यांच्या बाजूला बसणारा अजून एक तिसरा पथारीवाला तोही जखमी झालेला आहे, त्याला सूर्य हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेला आहे. जे चाकूने भुसकाभुसकी करणारे दत्तात्रय कांबळे आणि त्याचा मुलगा सागर कांबळे या दोघांनाही पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडनं गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त केलेला आहे. असं पथारीवाल्यांच्या भांडणामधून ही घटना घडलेली आहे. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.